राघव आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्याची रेलचेल होती, परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेच होते. राघवचे फक्त मित्रच आले होते. त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता. राघवने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यांपूर्वीच त्याने एक नवी कोरी लक्झरी अशी गाडी सुद्धा खरी केली होती. राघवची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडत होती. अनेक जण एन्जॉय करतात आणि राघव प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात. थोडा वेळ नंतर राघव खोलीमध्ये लॅपटॉपवर आपलं काम करत बसलेला असतो. प्रगती तेथे येते आणि म्हणते, आज खूप थकले मी, चल आता झोपूया. राघव लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, हो मलाही थकल्यासारखं होतंय. हे दोघेही बेडवर येऊन झोपतात. प्रगतीही राघवजवळ येते आणि म्हणते, आई बाबा तुझे खूप कौतुक करत होते, म्हणत होते सोन्यासारखा जावई मिळालाय मला. इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलंय. खरंच हुशार आणि मेहनती आहे तू. राघव म्हणतो, आता कौतुक करताय, परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबापाचा पत्ता नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, कोण कुठला काय माहिती, म्हणून लग्नाला विरोध करत होती. प्रगती म्हणते, मग आता कोणतेही मायबाप असाच विचार करणार? उद्या जर आपल्या मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारखं कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील? राघव म्हणतो, हो खरं बोलते तू, पटले मला. प्रगती त्याला विचारते, यावरून एक आठवलं, तुझे आईबाबा कोण आहेत, कुठे राहतात, ते आहे की नाही हे सांग ना मला. तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल. तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस. राघव म्हणतो, नाही प्रगती, मला या विषयाबद्दल काहीच बोलायचे नाही. मी त्या लोकांना विसरलो. माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव राघव. हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण, कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही. प्रगती राघवला म्हणते, ओके शांत हो, नाही विचारणार मी, काही चिडू नकोस, आणि ती राघवला मिठी मारते. हे दोघेजण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. राघव हा मस्तपैकी टीव्ही पाहत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. प्रगती किचनमध्ये असते. तेव्हा ती राघव हाक मारून सांगते, राघव कचरा घेणारी गोळा करणारी बाई आली असेल. दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहे, देऊन टाक त्यांना. राघव उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो, कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून राघवची आई उमा असते. उमा ही राघवला ओळखते आणि राघवला पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. परंतु राघव हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे उमाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते. राघव दरवाजा टेकून डोळे बंद करून उभा असतो. प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते, काय झालं रे राघव, दिला का कचरा? राघव म्हणतो, हो दिला, आणि तो खोलीत निघून जातो. प्रगतीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही. आज रविवार असल्यामुळे राघव आणि प्रगतीने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो. राघव पार्किंगमधून गाडी काढतो. प्रगती पार्किंग बाहेर उभी असते. ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचं गेट उघडतो. या वॉचमनकडे पाहून तर राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. पॅरल बिल्डिंगचा वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून राघवचा बाप शंकर असतो. शंकर सुद्धा त्याच्या मुलाला राघवला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते, डोळ्यात अश्रू येतात, परंतु राघव त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो. तेवढ्यात उमा शंकरजवळ येते. शंकर म्हणतो, अगं उमे, मी आपल्या लेकाला पाहिलं, राघवला पाहिलं. उमा सांगते, मी सुद्धा त्याला पाहिलं, त्याचं घर पाहिलं, 5व्या मजल्यावर राहतो, खूप मोठा फ्लॅट आहे, खूप सुंदर. शंकर विचारतो, तुला कसं माहीत? उमा सांगते, सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं, कचरा द्यायला बाहेर आला होता तो. शंकर उमाला विचारतो, मग तुला काही बोलला नाही का? ओळखलं का तुला? उमा म्हणते, त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का? शंकर म्हणतो, ओळखलं नसेल त्याने आपल्याला. किती वर्ष झाली? उमा म्हणते, ओळखलंय त्याने आपल्या दोघांना. सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं. विचार करा, इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा, 4 चाकी गाडीत फिरणारा साहेब, माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार आहे का? तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही नका जाऊ, त्याला ओळखही नका देऊ. शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, खरं बोलतेस तू उमा, तो आपल्याला कायमचा विसरला आहे. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखी आहोत. उमा तिच्या कामाला जाते. थोड्या वेळानंतर राघव आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात. परंतु राघवच्या मनात अजूनही त्याच्या आईबाबांचा विचार सुरू असतो.
सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्याच विचारात गुंग होऊन गेलेला असतो. जेवण झाल्यानंतर प्रगती झोपी जाते, पण राघवच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा राघवच्या घरी कचरा घ्यायला येते. तेव्हा प्रगती दरवाजा उघडते. प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो. कचरा घेऊन झाल्यानंतर उमाही प्रगतीला म्हणते, कशी आहेस सुनबाई? हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटते आणि ती विचारते, मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय? उमा उत्तर देते, चुकून तोंडात आलं ग पोरी, माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना, म्हणून म्हणाले, माफ कर. प्रगती म्हणते, नाही नाही मावशी, माफी कशाला मागताय? मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? नाहीतर चहा घेता का? उमा म्हणते, नको गो पोरी, तू एवढं विचारलं ते खूप झालं. आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही, पण तू चहाचं विचारलंस, त्या मानाने विचारपूस केलीस, त्यातलं सगळं आलं. मी जाते आता, असं म्हणून उमा तिथून निघून जाते. प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो. दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेटवर येते. तेव्हा शंकर फोन करून सांगतो, प्रगती मॅडम, येथे तुमचं पार्सल आलंय. प्रगती म्हणते, तुम्ही येथे 5व्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज? शंकर हो म्हणतो आणि प्रगतीला हे पार्सल आणून देतो. प्रगतीला पाहून शंकरला खूप आनंद होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. प्रगती त्याला पाणी विचारते. शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामावर निघून जातो. शंकर जागेवर येतो तर उमा तेथे उभी असते. तेव्हा उमा त्याला सांगते, हो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. शंकर म्हणतो, मीही आत्ताच पाहिलं, खूप सुंदर आहे, स्वभावानेही खूप चांगली आहे. मला पाणी विचारलं. तर उमा म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणी विचारलंय, मला तर तिने चहासुद्धा विचारला. पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी चहा घेईन. सुनबाईच्या हातची चव कशी आहे ती तरी कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. दुपारी प्रगती विचार करते की आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालोय, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलं. सर्वात आधी राघवचं सामान लावून देते. ती राघवची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तेवढ्यात राघवची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्र बाहेर येतात. ही कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो. राघवच्या लहानपणीचा फोटो असतो, जेव्हा तो 10वीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. या फोटोवरून तिला समजतं हा राघवच आहे. या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना राघवचे आईबाबा असतात. राघवच्या आईबाबांना पाहून प्रगतीला धक्का बसतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती. तिला समजतं की राघवची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि राघवचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत. प्रगतीने आज पहिल्यांदा राघवच्या आईबाबांना पाहिलेलं असतं. याआधी कधीही राघवने त्यांचा उल्लेख केलेला नसतो. त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेलं नसतं, परंतु आज तिला सत्य समजत होतं. राघव आज इतका मोठा माणूस झालाय, त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे, तरीही त्याचे आईबाबा असे काय काम करतात? या परिस्थिती काय आहे? असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि ती या प्रश्नांचे उत्तर शोधून काढायचं ठरवते. मी जर राघवला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही, उलट माझ्यावरच चिडेल. हे प्रगतीला माहीत होतं, त्यामुळे आता त्याच्या आई वडिलांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते. ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते. तिथे शंकर उभा असतो. शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? शंकर सांगतो, संपेल बेटा अर्ध्या तासात. काय काय झालंय? काही काम आहे का तुझ्या घरात? प्रगती विचार करते, यांना जर वेगळे काही सांगितले तर ते कदाचित येणार नाही. कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलवावे. प्रगती म्हणते, हो बाबा, घरी एक काम आहे, चांगले पैसे देईल मी तुम्हाला, आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत कुणी आहे का? शंकर म्हणतो, हो आहे ना, माझी बायको उमा या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते, तीही येईल. प्रगती म्हणते, ठीक आहे, मग तुमची ड्युटी संपली की या. तुम्हाला माझं घर तर माहीतच आहे ना? शंकर म्हणतो, हो माहीत आहे, येऊ आम्ही दोघे. प्रगतीला खूप आनंद होतो. ती लगेचच घरी येते. आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे यामुळे प्रगती खूप खुश असते. ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते. इकडे शंकर उमाला बोलावतो. उमा विचारते, काय झालंय? तर शंकर तिला विचारतो, अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावलंय. उमा विचारते, तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना? शंकर म्हणतो, नाही नाही, आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय, तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाले, चल आपण जाऊया, तेवढंच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल. उमा म्हणते, हो हो चला. इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येणार तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे, आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते. प्रगतीला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेले असतात. प्रगती म्हणते, या ना आतमध्ये,
हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येते. प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो, हेच आपले सासू सासरे आहेत. ती म्हणते, आई बाबा या बसा ना. तर शंकर म्हणतो, नाही बेटा, तू काहीतरी कामासाठी बोलवलंय ना, आधी ते काम करू. प्रगती म्हणते, ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. प्रगती या दोघांना सोफ्यावर बसवते. ते दोघे सोफ्यावर बसतात. पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोफ्यावर बसलेले असतात. प्रगती किचनमध्ये जाते आणि या दोघांसाठी पाणी घेऊन येते. हे दोघे पाणी पितात. तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते. प्रगती म्हणते, घ्या ना बाबा, घ्या ना आई. उमा आणि शंकरला समजतच नाही की प्रगती असं का वागते. हे दोघे खूप लाजतात आणि काहीचं खात नाही. प्रगती म्हणते, असं काय करता, तुमच्याच मुलाचं घर आहे, घ्या ना. हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काच बसतो. ते दोघेही उभे राहतात आणि म्हणतात, हे काय बोलतेस बेटा, आमच्या मुलाचं घर असं तर नाही. प्रगती म्हणते, आई बाबा मला सगळं समजलंय. तुम्ही राघवचे आई वडील आहात ना, माझ्या नवऱ्याचे आई वडील. आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात. असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते. हा फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. उमा या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते, पोरी खरं बोलतेस, तू हा माझा मुलगा राघव होता, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही. तू आता खूप बदललाय. प्रगती म्हणते, आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचं की असं काय झालं. तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला, इतका श्रीमंत, आणि तुम्ही अशी कामं का करताय, आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही. असं काय घडलंय तुमच्यामध्ये. शंकर आणि उमा एकमेकांकडे पाहतात. शंकर प्रगतीला म्हणतो, जाऊ दे पोरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या. प्रगती म्हणते, नाही बाबा, मी राघवची बायको आहे, तुमची सून आहे, मला सगळ्या गोष्टी समजायला पाहिजेत. उमा म्हणते, ठीक आहे, आम्ही सगळं सांगतो तुला. राघव आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो. खूप गरिबी होती घरामध्ये. झोपडीत राहायचो. 2 वेळचं खायला मिळणं सुद्धा अवघड होतं. परंतु राघव जन्मता हुशार. गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा. आणि तो नेहमी मला खूप शिकायचंय आणि मला मोठा माणूस व्हायचंय असंच बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही. त्याने 10वी पर्यंत तेथे शिक्षण घेतलं. खूप नावही कमावलं. 10वीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा राघव. हा जो फोटो आहे ना, तेव्हाचाच आहे. आम्हाला खूपच आनंद झाला होता. परंतु त्यानंतर राघव म्हणाला, त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचंय. त्याने आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलंय, पोरा, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल, नाहीतर सोडावं लागेल. त्यामुळे राघव हा आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात. तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तिथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केले. मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला. आधी महिन्यातून घरी येणारा राघव मग 6 महिन्यात यायला लागला. मग वर्षातून एकदा यायचा. आणि मागील 10 वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालचं आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं. कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण नाही करू शकलो. त्याच्यासाठी पैसा नाही कमवू शकलो, म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे, तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे, हे कोण मान्य करेल. तू सांग आम्हाला. हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटलं. ती म्हणते, आई बाबा, यात तुमची कोणतीही चूक नाही. चूक असेल तर ती राघवची आहे. राघव चुकीचा वागलाय. तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होतात. परंतु आता राघवची परिस्थिती सुधारली आहे, तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं. उमा म्हणते, जाऊ दे ग बोरी, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून 2 वेळचं खातोय. आम्हाला नकोय हा ऐशो आराम, हा मोठा फ्लॅट. आज तू आम्हाला घरी बोलावलंय, आम्हाला इतका मान दिला, त्यातच आम्ही भरून पावलो. प्रगती म्हणते, नाही आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार. राघव हा चुकतोय. त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले, तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं, तरी ते कधीही फिटणार नाही. आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलं, परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचंय. उमा आणि शंकर म्हणतात, नाही ग पोरी, असं नाही होऊ शकत. प्रगती म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहीत नाहीये मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं. माझ्या आईबाबाच्या विरोधात गेले होते मी. मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही.
त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा. उमा आणि शंकरला काय बोलावं हे समजतच नाही. प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ती या दोघांना चांगले चांगले कपडे देते. थोड्या वेळात राघव हा घरी येईल हे प्रगतीला माहीत असतं. त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला सांगते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. प्रगती दरवाजा उघडते आणि राघवला म्हणते, आईबाबा आलेत. राघवला वाटलं की प्रगतीचे आईबाबा म्हणजे त्याचे सासू सासरे चालते आणि तो पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आईबाबा? परंतु तेथे त्यांच्याच आईबाबांना उमा आणि शंकरला पाहून तर राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलावं हे त्याला कळलंच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो. उमा आणि शंकर दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात, बेटा तुला सांगितलं होतं ना, पहा किती चिडला तो. आम्ही नाही राहत इथे, आम्ही जातो आमच्या घरी. प्रगती म्हणते, तुम्ही नका काळजी करू. पहा पुढील 15 मिनिटात काय घडते ते. प्रगती बेडरूममध्ये येते. राघव तिला म्हणतो, हे काय आहे प्रगती, तू त्यांना का घरात बोलावलंय आणि त्यांचं घर असल्यासारखं काय राहतात ते इथे? प्रगती म्हणते, असं कसं? राघव त्यांच्या मुलाचं घर आहे ना. राघव म्हणतो, म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय. मला काही जाणून घ्यायचं, तुला हे कसं समजलंय? परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत, त्यांना जायला सांग. प्रगती म्हणते, मी नाही सांगणार त्यांना. ते तुझे आईबाबा आहे, माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणार त्यांचा तो हक्क आहे. राघव म्हणतो, कसला हक्क? त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाही. मी स्वतःच्या जीवावर शिकलो, इतका मोठा झालो. त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही, तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही. प्रगती म्हणते, तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला. आज तू जे हे टमाटामा बोलतोस ना, ते बोलायला शिकवलं. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा, तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलं, मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत. राघव चिडून म्हणतो, तू असं नाही ऐकणार ना, थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो. असं म्हणून राघव बाहेर जाऊ लागतो. तर प्रगती म्हणते, जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन. तुला घटस्फोट देईल. मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचंय, जो आई बापालाच विसरला, जन्मदात्यांना विसरला. राघव थांबतो आणि म्हणतो, प्रगती तुला कसं कळलं नाही? त्यांनी माझ्यासाठी काहीही नाही केलं. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती, वाऱ्यावर सोडून दिलं मला त्यांनी. प्रगती ही राघवजवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, राघव मला कळतंय तेव्हा तुझ्या उमेदीचा काळ होता, परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते काय करतील? तुला मी एक प्रश्न विचारते. उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला तुम्ही 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे, आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला. त्याने तुझ्याशी संबंधच तोडले तर त्यात चूक असेल का? तुझे आई बाबा गरीब होते, ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं. हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहे. जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिलंय, तुझी मेहनत तर आहेच, परंतु आई बापाला असा वागवशील तरी सगळं कधी हातातून निसटून जाईल, तुलाही समजणार नाही. आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर, त्यांच्याबरोबर राहा, तुझी आणखीनच भरभराट होईल. राघवला प्रगतीचं म्हणणं पटलं आणि तो म्हणाला, प्रगती खरं बोलतेस तू. जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवायचं. हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो. ते दोघे बाहेर येतात तेव्हा राघव आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो, आईबाबा मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. उमा आणि शंकरही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे रे पोरा, विसरून जा सगळं. चूक तुझीही नव्हती आणि चूक आमची नव्हती, परिस्थितीची होती. तो दिवस राघव, उमा, शंकर आणि प्रगती या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतरचे नेहमी एकत्र राहतात, आनंदाने राहतात. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.